हाय इंस्टा फॅमिली, आम्ही निघालो आता मच्छिंद्रगडावर. फायनली आता आलोत बघा गोशाळा कशी. मच्छिंद्रगडाची गोशाळा आहे बघा इथं. त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर लागला आहे मच्छिंद्रनाथाचा रस्ता. पोहोचलोत आम्ही फायनली गडावरती. दर्शन वगैरे नंबर काही नव्हते म्हणून डायरेक्टली दर्शन आहे. मंदिराचं काम वगैरे असल्यामुळं पूर्ण लोकेशन चेंज झालेलं आहे. गर्दी वगैरे नसल्यामुळं दर्शन वगैरे घेतले. पाठीमागं गेलोत. बडेबाबा म्हणून एक संबंधी आहे तिथं, त्यांचे वगैरे दर्शन घेतले. मारुतीचं दर्शन वगैरे घेतलं. निघालोत आता दोंडाईच्या देवीकडे. हे दोंडाई देवीचं मंदिर आहे बघा. खाली थोडंसं दरीत आहे. इथून लोकेशन खूप छान दिसत आहे. पूर्ण मढीचं मंदिर दिसत आहे. दस्ती दुःख असल्यामुळं ते दिसून येत नाही, पण दाखवण्याचे प्रयत्न केले. खाली गेल्याच्या नंतर बंधारा वगैरे, झाडे वगैरे, डोंगर खूप छान दिसत होते. पाणी वगैरे खूप होते इथं. गेल्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आमच्या दीदीने. हे दोंडाईच्या देवीचं दर्शन खूप छान आहे. सत्वाला पावत आहे ही देवी. हळद वगैरे लावल्याच्यानंतर पीठ वगैरे मांडलं तिथं. पीठ वगैरे मांडीत असतात बघा दसऱ्याच्या दिवशी. सोनं वगैरे देऊन दर्शन घेतलं. नारळ वगैरे फोडलं आणि पुढं निघालोत आम्ही. खाली दरीत महादेवाचं मंदिर आहे. खूप पायऱ्या आहेत दस्ती चढावर असल्यामुळे, आणि आम्ही खाली तळायला फक्त 3 जण असल्यामुळे खूपच भेद गेलो, कारण की दस्ती वाघ वगैरेची भीती आहे तिथं. इथं खाली जाताच लागताच मंदिर गणेशाचं लागलं. आधी गणेशाचं दर्शन वगैरे घेतलं. तिथून नंतर 6 वाजले होते तर महादेवाची आरती चालू होती. मग आरतीसाठी गेलोत पलीकडे. इथं पाणी वगैरे असतं दस्ती. आम्हाला वाटलं पाणी असल्यामुळं काय जाता यायचं नाही, पण खूप पाणी कमी असल्यामुळं दीदीने दर्शन वगैरे घेतलं गणेशाचं. निघालोत आम्ही तिकडे महादेवाच्या मंदिराकडे. इथं आरती घेतली. आरती वगैरे घेऊस तरच खूपच अंधार पडला आम्हाला. खूप भीती वाटत होती. म्हटलं आता काय करावं, जावंच लागणार परत. खूप छान मंदिर आहे बरं. काही पाण्यामध्ये असतं. कुकडून पाणी येतं हे माहीतसुद्धा नाही. निघालोत आता परत. पुढे गेल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथाची आरती चालू वगैरे होती. तिथं पण थोडी आरती वगैरे घेतली. मग नवनाथाच्या मंदिराकडे गेलो. नवनाथाचं दर्शन वगैरे घेतलं. निघालोत परत.